हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन। ठाकरे गट आणि शिंदे गटाचा आज मेळावा। दोन्ही गट विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार। महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होणार। दिल्लीमधून भाजपच्या कोअर कमिटीमध्ये निर्णय। कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप अवलंबून राहणार नाही, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही। लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी सामूहिक, भाजपच्या कोअर कमिटीची भूमिका। महायुतीनं कितीही इंजिन जोडलं तरी विधानसभेत आम्हीच जिंकणार। आता फडणवीसांनी महाराष्ट्रात 400 पारचा नारा द्यावा, संजय राऊतांचा टोला। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देता येत नाही। सगळे सोयऱ्यांना दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। मराठा समाजाला फडणवीसांच्या विरोधात करण्याचं काम गिरीश महाजन यांनी करू नये। फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी गिरीश महाजन यांची चाल। मनोज जरांगे यांचा महाजन यांच्यावर हल्लाबोल। मनोज जरांगे मराठवाड्याचा दौरा करणार। 6 जुलैपासून हिंगोलीमधून दौऱ्याला सुरुवात करणार। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार, जरांगे यांच्याकडून स्पष्ट। जरांगे असंविधानिक भाषा वापरतात, त्यांचं काय षडयंत्र सुरू आहे, लक्ष्मण हाके यांचा सवाल। तर लक्ष्मण हाके यांचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, जरांगे यांचा आरोप। बीडमध्ये ओबीसी आंदोलकांकडून रास्ता रोको। लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको। धुळे सोलापूर महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प। बारामतीची निवडणूक संघर्षाची निवडणूक होती। मलिदा गँगला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, काटेवाडीमध्ये शरद पवार यांचं वक्तव्य। नरहरी झिरवाळ यांचा महायुतीला झटका। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवेंना झिरवाळ यांचा पाठिंबा। गुळवेंचं काम करा, कार्यकर्त्यांना सूचना। भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या केवळ अफवा। भुजबळ एका पक्षात राहिले असते तर मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांकडून स्पष्ट। छगन भुजबळ नाराज नाहीत, भुजबळ फक्त माइंड गेम खेळतात, अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।